नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या पिरियडमध्ये आपण फॉर्म्युलेशन और शॉर्ट नोटेशन ऑफ गॅल्व्हॅनिक सेल, त्याच्यानंतर स्टेप्स घेतल्या होत्या आपण सेल रिॲक्शन लिहिण्याच्या. राईट द सेल रिॲक्शन्स बाय यूजिंग द फॉलोइंग स्टेप्स. ह्याच्यामध्ये 3 स्टेप झाल्यानंतर आपल्याला एक एक्झाम्पल दिलेले पहा. कन्सिडर द सेल. लक्षात, ह्या सेलमध्ये आपल्याला सेल दिली Ni solid single vertical line, Ni2 plus 1 molar double vertical line, Al3 plus 1 molar single vertical line, Al solid. आणि या ठिकाणी ॲरो दाखवलाय पहा असा, म्हणजे इलेक्ट्रॉन फ्लो होतात ह्या इलेक्ट्रोडकडनं ह्या इलेक्ट्रोडकडे. म्हणजे इलेक्ट्रॉन्स दे आर फ्लो फ्रॉम द लेफ्ट हँड साईड इलेक्ट्रोड टुवर्ड्स द राईट हँड साईड इलेक्ट्रोड. आता ह्याच्यावरनं आपल्याला एवढीच तुम्हाला सेल दिलेली आहे. वरच्या ज्या 3 स्टेप आपण या अगोदरच्या पिरियडमध्ये घेतल्या होत्या की एखादं सेलचं रिप्रेझेंटेशन फॉर्म्युलेशन किंवा त्याचं शॉर्ट नोटेशन जर दिलेलं असेल आपल्याला, तर त्या शॉर्ट नोटेशनवरनं त्याचे कन्व्हेन्शन्स वापरून फॉर्म्युलेशनचे जे आपण कन्व्हेन्शन्स घेतले होते किंवा ज्याला आपण म्हणतो रूल्स, ते रूल्स वापरू आणि ह्या 3 स्टेपचा वापर करून एखाद्या सेलचं फॉर्म्युलेशन किंवा शॉर्ट नोटेशन तुम्हाला दिलेलं असेल तर त्यावेळेस त्याच्या सेल रिॲक्शन कशा लिहायच्या. तर ह्या अगोदरच्या पिरियडमध्ये मी तुम्हाला 1-2 एक्झाम्पल घेऊन दाखवलेले होते. हे पुस्तकामध्ये जे एक्झाम्पल दिलेलं आहे, डॅनियल सेलचं ऑलरेडी आपल्याला एक्झाम्पल घेऊन पाठ झालेला असेल. त्याच्यानंतर मी एक मॅग्नेशियम इलेक्ट्रोड आणि सिल्वर इलेक्ट्रोड ह्या 2 इलेक्ट्रोडपासून बनलेली जी सेल रिॲक्शन आहे ती तुम्हाला बॅलन्स करून दाखवली. आणि त्याच्यानंतर समजा एखाद्या इलेक्ट्रोडमध्ये एखादा देणारा 2 इलेक्ट्रॉन असेल पण घेणारे 3 इलेक्ट्रॉन असतील. एखादा इलेक्ट्रॉन 2 इलेक्ट्रॉन द्यायला आहे, दुसरा मात्र 3 इलेक्ट्रॉन घ्यायला लागला आहे. हे तुम्हाला मागच्या पिरियडमध्ये थोडंसं मी जाता शेवटच्या पॉईंटमध्ये हे एक्झाम्पल दिलं होतं आणि तेच एक्झाम्पल या ठिकाणी ह्या नोटेशनमध्ये आपल्याला वापरायचं आहे. की ह्याच्यावर बघा 2 पॉझिटिव्ह चार्जेस आहेत. निकेल ह्या इलेक्ट्रोडवर 2 पॉझिटिव्ह चार्जेस आहेत. म्हणजे हा इलेक्ट्रॉन 2 इलेक्ट्रॉन लॉस करतो, बरोबर आहे. 2 इलेक्ट्रॉन तो देऊन टाकतो, म्हणून 2 पॉझिटिव्ह चार्जेस आहेत त्याच्यावर. परंतु ह्या एलवर 3 पॉझिटिव्ह चार्जेस आहेत. म्हणजे हा किती इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतो? 3 इलेक्ट्रॉन, बरोबर आहे. हा 2 इलेक्ट्रॉन देतो, हा 3 इलेक्ट्रॉन घेतो. आता हे मी घेतो देतो कशामुळे म्हणायला लागले, कारण हे कन्व्हेन्शन्स आपण घेतले की हे फॉर्म्युलेशन लिहिलेलं आहे. राईट हँड साईडला जो इलेक्ट्रॉन लिहितो आपण तो काय म्हणून ॲक्ट होतो? कॅथोड म्हणून ॲक्ट होतो. या ठिकाणी दिले का तुम्हाला हा कॅथोड आहे, ॲनोड आहे, पण आपल्याला त्याचे कन्व्हेन्शन्सनुसार आपण ते रूल फॉलो करणार, बरोबर आहे. राईट साईडला लिहिलेला जो इलेक्ट्रोड आहे तो कॅथोड म्हणून ॲक्ट होणार, लेफ्ट साईडला लिहिलेला तो ॲनोड म्हणून ॲक्ट होणार. म्हणजे हा निगेटिव्ह इलेक्ट्रोड आहे, हा पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड आहे, बरोबर आहे. या ठिकाणी घडणारी रिॲक्शन कोणती असेल? ऑक्सिडेशनची रिॲक्शन. म्हणजे तो इलेक्ट्रॉन लॉस करेल. मी मायनस लिहिले या ठिकाणी -2 इलेक्ट्रॉन, म्हणजे हा इलेक्ट्रोड 2 इलेक्ट्रॉन लॉस करेल आणि Ni2+ मध्ये कन्वर्ट होईल. जेवढे इलेक्ट्रॉन लॉस करतील तेवढे त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्जेस येतील. या ठिकाणी कॅथोड जवळ कोणती रिॲक्शन घडणार? रिडक्शनची. म्हणजे ह्या ठिकाणी हा इलेक्ट्रॉन काय करणार? ॲक्सेप्ट करणार. इलेक्ट्रॉन घेणार म्हणजे इलेक्ट्रॉनची ॲडिशन होणार. पण ह्याला 3 पॉझिटिव्ह चार्जेसला जर न्यूट्रलाइज करायचं असेल, Al वर 3 पॉझिटिव्ह चार्जेस आहेत. हे 3 पॉझिटिव्ह चार्जेस न्यूट्रलाइज करण्यासाठी त्याला किती इलेक्ट्रॉन घ्यावे लागतील? 3 इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करावे लागतील. देणारा मात्र 2 इलेक्ट्रॉन द्यायला लागलाय, निकेल इलेक्ट्रॉन. घेणारा मात्र किती इलेक्ट्रॉन घ्यायला लागलाय? 3 इलेक्ट्रॉन. मग जेव्हा ओव्हरऑल रिॲक्शन लिहितो आपण, या ठिकाणी इलेक्ट्रॉन बॅलन्स होतील का? नाही. मग मी मागच्या पिरियडमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की दोन्ही रिॲक्शनला अशा एखाद्या न्यूमेरिकल फॅक्टरने मल्टिप्लाय करा की त्या न्यूमेरिकल फॅक्टरने मल्टिप्लाय केल्यानंतर दोन्ही रिॲक्शनमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या बॅलन्स झाली पाहिजे. आता ह्या न्यूमेरिकल फॅक्टरला आपण 3 ने मल्टिप्लाय केलं तर किती इलेक्ट्रॉन होतील? देणारा किती इलेक्ट्रॉन देईल? 6 इलेक्ट्रॉन डोनेट करेल. आणि ह्या इलेक्ट्रॉन रिॲक्शनला आपण 2 ह्या न्यूमेरिकल फॅक्टरने मल्टिप्लाय केलं तर इथं सुद्धा घेणारा किती इलेक्ट्रॉन घेईल? 6 इलेक्ट्रॉन घेईल. म्हणजे ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शनला, टोटल ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शनला 3 ने मल्टिप्लाय करायचं आहे फॉर बॅलेन्सिंग द इलेक्ट्रॉन्स. आणि ते इलेक्ट्रॉन किती होतील? 6 इलेक्ट्रॉन. लक्षात. आणि ह्या 3ला अशा एका न्यूमेरिकल फॅक्टरने मल्टिप्लाय करा त्या ठिकाणी सुद्धा 6 इलेक्ट्रॉन आले पाहिजे, बरोबर आहे. मग ह्याला 2 ने मल्टिप्लाय केलं तर ह्या टोटल रिडक्शन हाफ रिॲक्शनला 2 ने मल्टिप्लाय करायचे, घेणारा सुद्धा 6 इलेक्ट्रॉन घेईल. मग ह्या रिॲक्शन्स कशा होतील पाहूयात.
हे कळलं रिप्रेझेंटेशन फॉर्म्युलेशनमध्ये. लेफ्ट हँड साईडचा इलेक्ट्रोड ॲनोड असतो जो की निगेटिव्ह इलेक्ट्रोड. ॲनोडजवळ घडणारी रिॲक्शन ऑक्सिडेशनची. ऑक्सिडेशन म्हणजे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. तो इलेक्ट्रॉन देणार म्हणजे इलेक्ट्रॉन कोणत्या साईडला लिहिणार आपण, प्रॉडक्ट साईडला. लक्षात. आणि तो त्याच्यावर पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट तयार करणार. लक्षात. आणि लेफ्ट हँड राईट हँड साईडला लिहिलेला इलेक्ट्रोड कॅथोड असेल. या ठिकाणी घडणारी रिॲक्शन रिडक्शनची असेल. आणि रिडक्शन रिॲक्शनमध्ये इलेक्ट्रॉन काय करतो, तो गेन ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी ॲड होतात. रिॲक्शनमध्ये इलेक्ट्रॉन ॲड होतात म्हणजे ते इलेक्ट्रॉन आपण कोणत्या साईडला लिहिणार, रिॲक्टंट साईडला लिहिणार. म्हणजे Al3+ इट ॲक्सेप्ट द 6 इलेक्ट्रॉन अँड न्यूट्रलाइजेस टू गिव्ह द 6 Al सॉलिड. आता हे रिॲक्शन कशा होते आपण थोडक्यात लिहूया. ते कडे इथपर्यंत ॲनोड आणि कॅथोड. ॲनोडजवळ ऑक्सिडेशन, कॅथोडजवळ रिडक्शन. आता या ठिकाणी आपण लिहू ॲट ॲनोड. ॲनोडजवळ घडणारी रिॲक्शन. ॲनोडजवळ ह्याचं काय होते, ॲनोडजवळ निकेल सॉलिड आहे. हा कशात होतो कन्वर्ट, Na2+ ॲक्वियस मध्ये कन्वर्ट होतो बाय लुझिंग 2 इलेक्ट्रॉन्स. दॅट इज कॉल्ड ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन. बरोबर आहे. आणि ॲट कॅथोड, कॅथोड जवळ काय होईल, Al3+ ॲक्वियस आहे. पण ह्याला 3 पॉझिटिव्ह चार्जेस आहेत. तर त्याला किती इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करावे लागेल न्यूट्रलाइज होण्यासाठी, 3 इलेक्ट्रॉन. इट गिव्हज Al सॉलिड. दॅट इज कॉल्ड रिडक्शन रिॲक्शन. पण जेव्हा आपण ओव्हरऑल रिॲक्शन लिहू, या ठिकाणी इलेक्ट्रॉन बॅलन्स आहेत का, नाही. या ठिकाणी निकेलने 2 इलेक्ट्रॉन दिले लक्षात. परंतु या ठिकाणी ॲल्युमिनियमवर 3 पॉझिटिव्ह चार्जेस आहेत आणि 3 पॉझिटिव्ह चार्जेस न्यूट्रलाइज करण्यासाठी त्याला 3 इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करावे लागतील. देणारा 2 द्यायला लागले, घेणारा मात्र 3 घ्यायला लागले. मग जेव्हा आपण ओव्हरऑल रिॲक्शन लिहितो, जेव्हा ह्या 2 रिॲक्शनची काय करतो आपण, बेरीज करतो, तेव्हा या ठिकाणी इलेक्ट्रॉन बॅलन्स आहेत का, नाही. मग तुम्हाला ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शनला 3 ह्या फॅक्टरने मल्टिप्लाय करावं लागेल आणि रिडक्शन हाफ रिॲक्शनला 2 ह्या फॅक्टरने, न्यूमेरिकल फॅक्टरने मल्टिप्लाय करावं लागेल. लक्षात. ह्या ठिकाणी लिहायचं आहे मल्टिप्लाय द ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन बाय 3 आणि मल्टिप्लाय द रिडक्शन हाफ रिॲक्शन बाय 2. देन वी गेट टोटल रिॲक्शनला जेव्हा आपण 3 ने मल्टिप्लाय करू तेव्हा आपल्याला काय मिळेल, आता या ठिकाणी 3Ni सॉलिड. बरोबर आहे. 3Ni2+ ॲक्वियस आणि 3 ने मल्टिप्लाय केल्यामुळे या ठिकाणी इलेक्ट्रॉन किती होतील, आता 6 इलेक्ट्रॉन. बरोबर आहे. ह्या थ्रूआउट रिॲक्शनला आपण कितीने मल्टिप्लाय करणार, 3 ने. म्हणून या ठिकाणी आपल्याला रिॲक्शन मिळेल 3Ni सॉलिड. इट गिव्स 3Ni2+ ॲक्वियस प्लस 6 इलेक्ट्रॉन. आणि ह्या रिॲक्शनला आपण किती मल्टिप्लाय करणार, 2 ने. 2 ने मल्टिप्लाय केल्यानंतर या ठिकाणी मिळेल आपल्याला 2Al3+ ॲक्वियस, 2 × 3 6 इलेक्ट्रॉन आणि या ठिकाणी 2Al सॉलिड. बरोबर आहे. वरच्या रिॲक्शनला 3 ने मल्टिप्लाय केले आपण, खालच्या रिॲक्शनला रिडक्शन रिॲक्शनला 2 ने मल्टिप्लाय केले. आणि या ठिकाणी आता घ्या आपण कोणती रिॲक्शन घेणार, ओव्हरऑल रिॲक्शन. ओव्हरऑल रिॲक्शन काय होईल, या ठिकाणी काय होईल ओव्हरऑल रिॲक्शन, 6 इलेक्ट्रॉन कॅन्सल होतील. या ठिकाणी शिल्लक राहील 3Ni सॉलिड प्लस आणखीन काय होईल या ठिकाणी 2Al3+ ॲक्वियस. इट गिव्स 3Ni2+ ॲक्वियस प्लस 2Al solid and this reaction is called redox reaction. या रिएक्शनला काय म्हणणार आपण, रेडॉक्स रिएक्शन. लक्षात. ही रिएक्शन आता बघा काय आहे. पहिलं होती Ni सॉलिड, Ni2+ ॲक्वियस प्लस 2 इलेक्ट्रॉन. ही होती Al3+ ॲक्वियस प्लस 3 इलेक्ट्रॉन. इट गिव्स Al सॉलिड. परंतु इलेक्ट्रॉन बॅलन्स करण्यासाठी ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शनला आपण 3 ने मल्टिप्लाय केलं
रिडक्शन हाफ रिॲक्शनला 2 ने मल्टिप्लाय केलं आणि नंतर ह्या दोन रिॲक्शनची ॲडिशन केली. आता ओव्हरऑल रिॲक्शनमध्ये हे रिॲक्टंट साईडला 6 इलेक्ट्रॉन आहेत, हे प्रॉडक्ट साईडला आहेत, इलेक्ट्रॉन कॅन्सल होतील. मग आपल्याला ओव्हरऑल रिॲक्शन काय मिळेल, 3Ni सॉलिड प्लस 2Al3 प्लस ॲक्वियस, इट गिव्स 3Ni2 प्लस ॲक्वियस प्लस 2Al सॉलिड, and that reaction is the combination of these two reactions, that is called redox reaction. या ठिकाणी जे तुम्हाला एक्झाम्पल दिले, या एक्झाम्पलमध्ये लक्षात किती इलेक्ट्रॉन आपल्याला लॉस होते, किती इलेक्ट्रॉन गेन करतो, बॅलन्स नसतील इलेक्ट्रॉन, तर एखाद्या न्यूमेरिकल फॅक्टरने दोन्ही रिॲक्शनला मल्टिप्लाय करा, ज्यावेळेस ती रिॲक्शन काय होईल, बॅलन्स होईल. टू बॅलन्स द इलेक्ट्रॉन ऑक्सिडेशन रिॲक्शन इज मल्टिप्लाइड बाय 3 and the reduction reaction is multiplied by 2. The two half reactions so obtained when added give the overall cell reaction, and the overall cell reaction of this cell is like this. आणि overall reaction जी आहे तिला म्हणतो आपण redox reaction. लक्षात. तर या ठिकाणी तुम्हाला जर अशी एखादी सेल रिप्रेझेंट करून दिलेली असेल आणि त्या सेल रिप्रेझेंटेशनवरनं तुम्हाला रिॲक्शन लिहायचे असतील, तर आपल्याला त्या गॅल्व्हॅनिक सेलचे जे फॉर्म्युलेशन किंवा शॉर्ट नोटेशन लिहिण्यासाठी जे कन्व्हेन्शन्स दिलेत, ते कन्व्हेन्शन्स माहिती पाहिजे. आणि सेल रिॲक्शन लिहिण्यासाठी ज्या 3 स्टेप्स आपल्याला दिलेल्या आहेत, त्या 3 स्टेपसुद्धा माहिती पाहिजे. या पूर्ण ह्याच्यावरनं, कन्व्हेन्शनवरनं आणि सेल रिॲक्शनची लिहिण्याचे ज्या 3 स्टेप आहेत, ते 3 स्टेप जर आपण लक्षात ठेवल्या, तर तुम्हाला कोणत्याही सेलचं रिप्रेझेंटेशन दिलं, गॅल्व्हॅनिक सेलचं किंवा व्होल्टाईक सेलचं, त्याच्यावरनं तुम्ही सेल रिॲक्शन्स लिहू शकता. तर अशी न्यूमेरिकल्स जे आहेत, सेल रिप्रेझेंट करून देतात, तुम्हाला सेल रिॲक्शन्स लिहायला सांगतात, की ॲनोडजवळ कोणती रिॲक्शन व्हायली, कॅथोडजवळ कोणती रिॲक्शन व्हायली, रिॲक्शन लिहून पुढे ती ऑक्सिडेशनची आहे का रिडक्शनची आहे व्यवस्थित लिहायचं. या ठिकाणी अशी न्यूमेरिकल्स तुम्हाला विचारू शकतात. राईट डाऊन द सेल रिॲक्शन्स बाय युझिंग द फॉलोइंग सेल फॉर्म्युलेशन, असा प्रश्न विचारतात. हे सेल फॉर्म्युलेशन दिलेलं असेल तुम्हाला, या ठिकाणी तुम्ही डिस्क्रिप्शन लिहायचे. इन द गिव्हन सेल फॉर्म्युलेशन the nickel electrode acts as an anode where oxidation reaction takes place, and aluminum electrode acts as a cathode where reduction reaction takes place. असं एक वाक्य लिहायचं, त्या वाक्याच्या खाली रिॲक्शन्स लिहायच्या आणि त्याची ओव्हरऑल रिॲक्शन लिहायची. किंवा एखाद्या वेळेस तुम्हाला काय दिलेलं असते, रिॲक्शन दिलेली असेल, ही रिॲक्शन दिलेली असेल, लक्षात. ह्या रिॲक्शनवरनं आपल्याला काय लिहायचंय, त्या सेलचं फॉर्म्युलेशन किंवा शॉर्ट नोटेशन लिहायचं. मग त्यावेळेस कसं करायचं, कसं करणार आपण, निकेल सॉलिड आहे, या ठिकाणी Ni2+ आहे, बरोबर आहे. त्याचं रूपांतर कशात झालं, Ni2+ मध्ये. राईट हँड साईडला कोण आहे, निकेल सॉलिड आहे. म्हणजे ह्याचं काय होणार आहे, Niचं रूपांतर Ni2+ मध्ये झाले, ऑक्सिडेशन स्टेट वाढली, आणि ज्या ठिकाणी ऑक्सिडेशन स्टेट वाढली त्याचं काय होत असते, ऑक्सिडेशन होत असते. म्हणून निकेल इलेक्ट्रोड या ठिकाणी काय होईल, ऑक्सिडाइज होईल. मग तो कोणत्या साईडला लिहायचा, फॉर्म्युलेशनमध्ये लेफ्ट साईडला. आणि Al3+, लक्षात, Al3+चं रूपांतर Al सॉलिडमध्ये झाले, म्हणजे त्याची ऑक्सिडेशन स्टेट डिक्रीज झाली. जिथं ऑक्सिडेशन स्टेट वाढते तिथं ऑक्सिडेशन रिॲक्शन होते. Na इथं 0 ऑक्सिडेशन स्टेट आहे, या ठिकाणी याची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे, 0 आहे, बरोबर आहे. आणि ही किती झाली, +2 झाली. ज्या रिॲक्शनमध्ये ऑक्सिडेशन स्टेट वाढते, लक्षात, ज्या इलेक्ट्रोडची ऑक्सिडेशन स्टेट, आता निकेल इलेक्ट्रोडची ऑक्सिडेशन स्टेट या ठिकाणी वाढली, म्हणजे त्याचं काय झालं, ऑक्सिडेशन झालं. फेअर ऑक्सिडेशन स्टेट इन्क्रीजेस, दॅट इलेक्ट्रोड अंडरगोज ऑक्सिडेशन रिॲक्शन, अँड इन द रिॲक्शन वेअर, या ठिकाणी याची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे, +3 आहे, या ठिकाणी किती झाली, 0. +3 to 0 झाली, म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट काय झाली, डिक्रीज झाली. आणि ज्या ठिकाणी ऑक्सिडेशन स्टेट डिक्रीज होते तिथं घडणारी रिॲक्शन कोणती असते, रिडक्शनची. या ठिकाणी ऑक्सिडेशन स्टेट काय झाली, इन्क्रीज झाली, बरोबर. 0 पासून कुठपर्यंत गेली, 2 पर्यंत गेली, म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट इन्क्रीज झाली. ऑक्सिडेशन स्टेट जिथे इन्क्रीज होते तो इलेक्ट्रोड, म्हणजे त्या इलेक्ट्रोडजवळ घडणारी रिॲक्शन ऑक्सिडेशनची. आणि ज्या ठिकाणी ऑक्सिडेशन स्टेट डिक्रीज झाली, +3 to काय झाली, 0, त्या ठिकाणी घडणारी रिॲक्शन असते रिडक्शनची. अँड दॅट इलेक्ट्रोड ॲक्ट्स ॲज कॅथोड. म्हणून हा Na इलेक्ट्रोड ॲनोड म्हणून ॲक्ट होणार आहे, जिथं ऑक्सिडेशन घडणार, म्हणून तो आपण लेफ्ट साईडला लिहिला. ॲल्युमिनियम हा इलेक्ट्रोड जो आहे तो कॅथोड म्हणून ॲक्ट होणार, जिथं रिडक्शनची रिॲक्शन घडणार, कारण ऑक्सिडेशन स्टेट डिक्रीज झाली, रिडक्शनची रिॲक्शन घडेल, म्हणून आपण तो एक्स्ट्रीम राईटला लिहिला.
आलं लक्षात. आणि दोघांच्या मध्ये हे डबल व्हर्टिकल लाईन दाखवली आपण, आलं लक्षात. तो इलेक्ट्रोड आणि त्याचं सोल्युशन यांच्यामध्ये सिंगल व्हर्टिकल लाईन दाखवायची, तो इलेक्ट्रोड आणि त्याचं सोल्युशन यांच्यामध्ये सिंगल व्हर्टिकल लाईन दाखवायची, आणि ह्या दोन सोल्युशन्समध्ये Ni2+ आणि Al3+ याच्यामध्ये डबल व्हर्टिकल लाईन दाखवायची. म्हणजे तुम्हाला सेल रिॲक्शन दिली असेल त्याच्यावरनं फॉर्म्युलेशन विचारतील, किंवा फॉर्म्युलेशन दिलेलं असेल त्याच्यावरनं सेल रिॲक्शन विचारतात. लक्षात कोणत्याही पद्धतीने विचारलं तर या ठिकाणी लिहिताना समजा तुम्हाला ही सेल रिॲक्शन दिली, या ठिकाणी काय लिहिणार तुम्ही? इन द गिव्हन रेडॉक्स रिॲक्शन द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ निकेल increases from 0 to +2, and as the oxidation state increases the reaction takes place is a oxidation reaction, and which takes place at a anode electrode. Therefore nickel electrode acts as a anode, and in the formulation that electrode is written on the extreme left side. असं डिस्क्रिप्शन लिहायचं आहे. आणि इन द गिव्हन रेडॉक्स रिॲक्शन द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ॲल्युमिनियम decreases from +3 to 0, decreases from +3 to 0, and where the oxidation state decreases, that reaction is a reduction reaction, and that reduction reaction takes place at a cathode electrode. Therefore aluminum electrode acts as a cathode, and hence the formulation or short notation of the given galvanic cell is, असं लिहायचं आणि हे शॉर्ट नोटेशन लिहायचं त्या ठिकाणी. लक्षात. तर असे न्यूमेरिकल्स जे आहेत ते न्यूमेरिकल्स आपल्याला 2 मार्कांसाठी विचारतात. तर या ठिकाणी तुम्हाला हे व्यवस्थित कळलेलं असेल. लक्षात. गॅल्व्हॅनिक सेल म्हणजे काय, त्याच्यानंतर सॉल्ट ब्रिजबद्दल माहिती, त्याच्यानंतर त्याचं फॉर्म्युलेशन किंवा शॉर्ट नोटेशन, त्याच्यानंतर एखादं फॉर्म्युलेशन तुम्हाला दिलेलं असेल तर त्याच्यावरनं सेल रिॲक्शन्स कशा लिहायच्या, आणि मी जो शेवटचा पॉईंट सांगला आहे तो तुमच्या पुस्तकात दिलेला नाही. ओव्हरऑल सेल रिॲक्शन ज्यावेळेस दिलेली असेल लक्षात त्यावेळेस त्याचं फॉर्म्युलेशन कसं लिहायचं लक्षात. तर नीट परीक्षेसाठी तुम्हाला या पद्धतीने तुम्हाला विचारू शकतात. समजा ही रिॲक्शन दिली अँड द करेक्ट फॉर्म्युलेशन फॉर द गिव्हन रेडॉक्स रिॲक्शन इज, असं देऊन त्याचे 4 ऑप्शन्स दिलेले असतात. त्यापैकी तुम्हाला सेल रिप्रेझेंट करून दिलेले असतात. त्यापैकी करेक्ट सेलचं रिप्रेझेंटेशन या पद्धतीने असेल. पण हे केव्हा लिहिता येईल तुम्हाला करेक्ट, ज्यावेळेस तुम्हाला हे सगळं माहिती असेल. जिथं ऑक्सिडेशन स्टेट इन्क्रीज होते लक्षात तिथं ऑक्सिडेशन रिॲक्शन घडते, जिथं ऑक्सिडेशन स्टेट डिक्रीज होते तिथं रिडक्शन रिॲक्शन घडते. आणि गॅल्व्हॅनिक सेलमध्ये रिडक्शन रिॲक्शन ज्या इलेक्ट्रोडजवळ घडते त्याला म्हणतो आपण कॅथोड, जो लिहिताना आपण एक्स्ट्रीम राईट साईडला लिहितो. आणि ज्या ठिकाणी ऑक्सिडेशन रिॲक्शन होते त्या इलेक्ट्रोडला म्हणतो आपण ॲनोड, जो की एक्स्ट्रीम लेफ्टला लिहितात. आणि दोन्ही सोल्युशनच्या दरम्यान आपण डबल व्हर्टिकल लाईन दाखवणार, तो इलेक्ट्रोड आणि त्याचं सोल्युशन यांच्यामध्ये सिंगल व्हर्टिकल लाईन दाखवणार. या पद्धतीने सेल रिॲक्शन, ओव्हरऑल सेल रिॲक्शन जर गॅल्व्हॅनिक सेलची दिलेली असेल तर त्याचं शॉर्ट नोटेशन किंवा फॉर्म्युलेशन कसं लिहायचं हा पॉईंटसुद्धा मी तुम्हाला घेतलेला आहे, जो की तुमच्या सिलेबसमध्ये दिलेला नाही. लक्षात. हे कशाही पद्धतीने विचारू देत आपल्याला, फॉर्म्युलेशनवरनं रिॲक्शन किंवा रिॲक्शनवरनं त्याचं फॉर्म्युलेशन, दोन्ही प्रकारे आपल्याला तो न्यूमेरिकल, तो प्रॉब्लेम, तो क्वेश्चन सॉल्व करता आला पाहिजे. लक्षात. त्याच्यानंतर घेऊयात आपण नेक्स्ट त्याच पेजवरचा पेज नंबर 104 वरचा जो नेक्स्ट पॉईंट आहे, पॉईंट नंबर 5.7, दॅट इज इलेक्ट्रोड पोटेन्शियल अँड सेल पोटेन्शियल. नेक्स्ट पॉईंट कोणता असेल आपल्याला, इलेक्ट्रोड पोटेन्शियल अँड सेल पोटेन्शियल. तर याच्यामध्ये हे माहिती हे समजण्यासाठी सेल पोटेन्शियल, इलेक्ट्रोड पोटेन्शियल याच्या अगोदरची जी काही माहिती घेतलेली आपण ती सगळी आपल्याला व्यवस्थितपणे समजणं आवश्यक आहे. इलेक्ट्रोड पोटेन्शियल, इलेक्ट्रोड पोटेन्शियल अँड सेल पोटेन्शियल. इलेक्ट्रोड पोटेन्शियल अँड सेल पोटेन्शियल. तर या ठिकाणी बघा तुम्हाला डायरेक्ट मी डेफिनेशन सांगते पहा. काय पहिले डेफिनेशन घेऊयात आपण काय आहे ते. पोटेन्शियल डिफरन्स एस्टॅब्लिश्ड ड्यू टू इलेक्ट्रोड हाफ रिॲक्शन ऑकरिंग ॲट द इलेक्ट्रोड सरफेस. बघा पोटेन्शियल डिफरन्स जो निर्माण झालेला असतो कशामुळे, इलेक्ट्रोडजवळ घडणाऱ्या हाफ रिॲक्शनमध्ये, जो की कुठे घडतात ह्या हाफ रिॲक्शन, ऑकरिंग ॲट द इलेक्ट्रोड सरफेस, इलेक्ट्रोड सरफेसवर घडतात.
त्या पोटेन्शियल डिफरन्सला आपण काय म्हणतो, इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल. बघा, सेल ही 2 इलेक्ट्रोडपासून बनलेली आहे, कॅथोड आणि ॲनोड. 2 इलेक्ट्रोड, कॅथोड आणि ॲनोड. ॲनोड जवळचं पोटेन्शियल दॅट इज ॲनोड जवळ घडणारी रिॲक्शन ऑक्सिडेशनची, ऑक्सिडेशन पोटेन्शियल म्हणणार आपण त्याला. कॅथोड या इलेक्ट्रोड जवळ घडणारी रिॲक्शन रिडक्शनची, त्याला म्हणणार आपण रिडक्शन पोटेन्शियल. जेव्हा ह्या दोन्ही पोटेन्शियलची आपण बेरीज करू, ऑक्सिडेशन पोटेन्शियल आणि रिडक्शन पोटेन्शियल, तेव्हा आपल्याला कंप्लीट त्या सेलचं काय मिळेल, सेल पोटेन्शियल. पण हे पोटेन्शियल म्हणजे काय हे आपल्याला अगोदर कळलं पाहिजे. व्हॉट इज द पोटेन्शियल किंवा इलेक्ट्रोड पोटेन्शियल. 2 इलेक्ट्रोड आहेत, प्रत्येक इलेक्ट्रोडजवळ जे पोटेन्शियल डिफरन्स तयार होते त्याच्याजवळ घडणाऱ्या हाफ रिॲक्शनमुळे, आणि जी हाफ रिॲक्शन कुठं घडते, त्या इलेक्ट्रोडच्या सरफेसवर, तो इलेक्ट्रोड आणि त्याचा ॲक्वियस सोल्युशन, लक्षात, यांच्यामधला जो काही पोटेन्शियल डिफरन्स आहे तो पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे त्या रिॲक्शनचं काय असेल, पोटेन्शियल. अ गॅल्व्हॅनिक सेल इज कंपोज्ड ऑफ 2 हाफ सेल्स. गॅल्व्हॅनिक सेल 2 हाफ सेलपासून बनलेली असते, लक्षात. हे आता आपल्याला पूर्ण माहिती झालेली आहे. ईच कन्सिस्टिंग ऑफ इलेक्ट्रॉनिक दॅट इज मेटल प्लेट्स, लक्षात. काही ठिकाणी आपण इलेक्ट्रॉनिक प्लेट्स ह्या इलेक्ट्रोड्स म्हणून वापरतो, अँड इलेक्ट्रोलॅटिक दॅट इज सोल्युशन ऑफ आयन्स, आणि त्याच्यामध्ये काय वापरतो आपण, सोल्युशन्स वापरतो. ते इलेक्ट्रोड डीप करण्यासाठी, ती मेटल प्लेट डीप करण्यासाठी त्याचंच सोल्युशन आपण वापरतो. अँड इलेक्ट्रोलॅटिक कंडक्टर्स इन कॉन्टॅक्ट. अ गॅल्व्हॅनिक सेल इज कंपोज्ड ऑफ 2 हाफ सेल्स ईच कन्सिस्टिंग ऑफ इलेक्ट्रॉनिक मेटल प्लेट अँड इलेक्ट्रॉनिक कंडक्टर्स इन कॉन्टॅक्ट. समजा झिंक इलेक्ट्रोड आहे, तर झिंक सल्फेट सोल्युशनमध्ये तो डीप केलेला असेल, किंवा Zn++ आयन्समध्ये डीप केलेला असेल. झिंक हा इलेक्ट्रोड कशात डीप केलेला असेल, Zn++ सोल्युशनमध्ये, बरोबर आहे. ह्याला काय म्हणणार आपण, मेटल कंडक्टर, आणि ह्याला म्हणणार इलेक्ट्रोलॅटिक कंडक्टर, लक्षात. हा मेटल कंडक्टर झाला कारण तो सॉलिड फॉर्ममध्ये आहे, आणि ह्या इलेक्ट्रोलॅटिक कंडक्टर झाला कारण तो ॲक्वियस फॉर्ममध्ये आहे. म्हणजे इथं काय तयार झाला, हा त्याचा आयन तयार झाला. हा तो मेटल आहे, सॉलिड फॉर्ममध्ये आहे. म्हणजे एखादी आपल्याला गॅल्व्हॅनिक सेल जर कंपोज करायची असेल तर ती 2 हाफ सेलपासून बनलेली आहे, आणि प्रत्येक हाफ सेल ही मेटल इलेक्ट्रोड आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक आयन्स, ज्याला आपण इलेक्ट्रोलॅटिक कंडक्टर्स म्हणतो, अशापासून बनलेली आहे. ॲट द सरफेस ऑफ सेपरेशन ऑफ सॉलिड मेटल अँड द सोल्युशन. हा सॉलिड मेटल आणि त्याचं सोल्युशन, लक्षात, यांच्यामधला जो सरफेस ऑफ सेपरेशन ऑफ सॉलिड मेटल अँड द सोल्युशन आहे, तो मेटल जेव्हा त्या सोल्युशनमध्ये डीप केलेला आहे, ॲट द सरफेस ऑफ सेपरेशन ऑफ सॉलिड मेटल, ॲट द सेपरेशन ऑफ मेटल ऑफ सॉरी ॲट द सरफेस ऑफ सेपरेशन ऑफ सॉलिड मेटल अँड द सोल्युशन. त्या सॉलिड मेटलला आणि सोल्युशनला जो काही सरफेस ऑफ सेपरेशन आहे, म्हणजे त्या 2 फेजला डिफरन्स करणारा, लक्षात, दॅट देअर एक्झिस्ट डिफरन्स ऑफ इलेक्ट्रिकल पोटेन्शियल. त्या 2 फेजला ज्या ठिकाणी ते 2 फेजेस, या 2 फेजेसमध्ये डिफरन्स आहे, एक सॉलिड आहे, दुसरं काय आहे, ॲक्वियस सोल्युशन. पण त्या सरफेसच्या ठिकाणी ज्या सरफेसच्या जवळ हे सॉलिड आणि ॲक्वियस सोल्युशन हे एकमेकांना काय करते, सेपरेट करते, त्या सरफेसजवळ एक पोटेन्शियल डिफरन्स तयार होतो, जो की ज्याला म्हणतात देअर एक्झिस्ट डिफरन्स ऑफ इलेक्ट्रिकल पोटेन्शियल. त्याला काय म्हणायचं, डिफरन्स ऑफ इलेक्ट्रिकल पोटेन्शियल. अँड धिस पोटेन्शियल डिफरन्स विच इज एस्टॅब्लिश्ड ड्यू टू इलेक्ट्रोड हाफ रिॲक्शन्स ऑकरिंग ॲट द इलेक्ट्रोड सरफेस, दॅट पोटेन्शियल डिफरन्स इज कॉल्ड इट्स इलेक्ट्रोड पोटेन्शियल. मग हा इलेक्ट्रोड पोटेन्शियल कशामुळे तयार होतो, तो इलेक्ट्रोड त्याच्या सोल्युशनमध्ये डीप केलेला आहे, ह्या 2 फेजेसला सेपरेट करणारा जो सरफेस एरिया आहे, त्या ठिकाणी ह्यांच्यामध्ये एक इलेक्ट्रिकल पोटेन्शियल डिफरन्स आढळून येतो. आपल्याला काय आढळून येतो, दोन्ही फेजमध्ये इलेक्ट्रिकल पोटेन्शियल डिफरन्स आढळून येतो. आणि हा पोटेन्शियल डिफरन्स कशामुळे तयार होतो, त्या सरफेसजवळ घडणाऱ्या ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन किंवा रिडक्शन हाफ रिॲक्शन. आणि हा जो पोटेन्शियल डिफरन्स आहे, तोच पोटेन्शियल डिफरन्स which is established due to the electrode half reactions occurring at the electrode surface. आणि त्या
पोटेन्शियल डिफरन्सलाच आपण काय म्हणणार, त्याचं इलेक्ट्रोड पोटेन्शियल. म्हणजे एका इलेक्ट्रोडजवळ घडणारं इलेक्ट्रोड डिफरन्स पोटेन्शियल डिफरन्समुळे एका इलेक्ट्रोडजवळ जो काही आपल्याला इलेक्ट्रोड पोटेन्शियल मिळेल, समजा तो आपल्याला ॲनोडजवळ मिळत असेल तर त्याला म्हणणार आपण ॲनोडजवळ घडणारी रिॲक्शन ऑक्सिडेशनची असते, म्हणून त्याला म्हणणार ऑक्सिडेशन पोटेन्शियल. रिडक्शन ज्या ठिकाणी घडते तो इलेक्ट्रोड कॅथोड आहे. कॅथोड ह्या इलेक्ट्रोडजवळ रिडक्शन रिॲक्शन घडते आणि त्याच्यामुळे जे पोटेन्शियल त्या ठिकाणी जे पोटेन्शियल डिफरन्समुळं जे काय पोटेन्शियल निर्माण होईल, लक्षात, पोटेन्शियल डिफरन्स तो मेटल आणि त्याचं ॲक्वियस सोल्युशन यांच्या सरफेसला जी काही हाफ रिॲक्शन त्या ठिकाणी घडेल, लक्षात, त्यामुळं जे काही त्या ठिकाणी पोटेन्शियल डिफरन्स तयार होईल त्याला म्हणणार आपण त्यांचं इलेक्ट्रोड पोटेन्शियल. मग एका सेलमध्ये 2 इलेक्ट्रोड असतात, लक्षात, कॅथोड आणि ॲनोड. कॅथोडजवळ घडणारी रिॲक्शन रिडक्शन, म्हणून त्याच्यामुळे तयार होणारं पोटेन्शियल असेल रिडक्शन पोटेन्शियल, आणि ऑक्सिडेशन रिॲक्शनमुळे घडणारं पोटेन्शियल हे असेल ऑक्सिडेशन पोटेन्शियल. म्हणजे आपल्याला सेल पोटेन्शियल मिळवण्यासाठी 2 पोटेन्शियल, दॅट इज ऑक्सिडेशन पोटेन्शियल आणि दुसरं रिडक्शन पोटेन्शियल माहिती पाहिजे. आता हे जे लिहिले मी ऑक्सिडेशन पोटेन्शियल आणि रिडक्शन पोटेन्शियल हे इलेक्ट्रोड पोटेन्शियल आहे. त्या इलेक्ट्रोडजवळ मिळणारं ते पोटेन्शियल असेल ऑक्सिडेशन रिॲक्शनमुळे मिळणारं ऑक्सिडेशन पोटेन्शियल, जे की आपल्याला ॲनोडजवळ मिळेल निगेटिव्ह इलेक्ट्रोडजवळ, आणि रिडक्शन पोटेन्शियल मिळेल आपल्याला कोणत्या इलेक्ट्रोडजवळ, कॅथोड इलेक्ट्रोडजवळ म्हणजे पॉझिटिव्ह इलेक्ट्रोडजवळ, लक्षात. आणि ह्या दोघांची जेव्हा आपण बेरीज करू ऑक्सिडेशन पोटेन्शियल आणि रिडक्शन पोटेन्शियलची, तेव्हा आपल्याला त्या टोटल सेलचं पोटेन्शियल मिळेल, दॅट इज कॉल्ड सेल पोटेन्शियल. द पोटेन्शियल इज असोसिएटेड विथ ईच ऑफ द हाफ रिॲक्शन. प्रत्येक सेलचं जे हाफ रिॲक्शन आहे त्याच्याशी त्याचं पोटेन्शियल रिलेटेड असेल. ते ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन असेल तर त्याला आपण ऑक्सिडेशन पोटेन्शियल म्हणू, रिडक्शन हाफ रिॲक्शन असेल तर रिडक्शन पोटेन्शियल म्हणू. द पोटेन्शियल इज असोसिएटेड विथ ईच ऑफ द हाफ रिॲक्शन बी इट्स ऑक्सिडेशन ऑर reduction. The potential associated with oxidation reaction, the potential which is associated with the oxidation reaction, that is called oxidation potential, and the potential which is associated with the reduction reaction, that is called reduction potential. लक्षात, ऑक्सिडेशन रिॲक्शन शी जी पोटेन्शियल असोसिएटेड असेल त्याला आपण ऑक्सिडेशन पोटेन्शियल म्हणू, रिडक्शन रिॲक्शनशी जी पोटेन्शियल असोसिएटेड असतो त्याला आपण रिडक्शन पोटेन्शियल म्हणून. द ओव्हरऑल सेल पोटेन्शियल अल्सो कॉल्ड इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. लक्षात, ओव्हरऑल म्हणजे ह्या दोघांची बेरीज करून जे आपण सेल पोटेन्शियल काढणार त्याला इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स म्हणतात. इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स दॅट इज कॉल्ड, समजा हे आपण स्मॉल लेटर जर लिहिले इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स, याचं ई, मोटिव्हचं यम आणि फोर्सचं यम, याला शॉर्टमध्ये म्हणतात EMF. EMF ऑफ दॅट सेल पोटेन्शियल ऑर EMF. EMF मीन्स काय, ई म्हणजे इलेक्ट्रो, त्याचं पहिलं लेटर घेतलं ई, ई म्हणजे इलेक्ट्रो, एम म्हणजे मोटिव्ह आणि एफ म्हणजे फोर्स. इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स, सेल पोटेन्शियल इज ऑल्सो कॉल्ड इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स अँड ई शॉर्ट इज कॉल्ड EMF. इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. आता या ठिकाणी सेल पोटेन्शियल इज नथिंग बट इट इज मेड अप ऑफ द कॉन्ट्रीब्युशन्स फ्रॉम ईच ऑफ द इलेक्ट्रोड. हे सांगितले मी तुम्हाला. म्हणजे सेल पोटेन्शियल इज द अल्जेब्रिक सम ऑफ द 2 इलेक्ट्रोड पोटेन्शियल्स. 2 इलेक्ट्रोड जवळ जे काय आपल्याला पोटेन्शियल्स मिळतील त्यांची जर आपण बेरीज केली, ऑक्सिडेशन पोटेन्शियल प्लस रिडक्शन पोटेन्शियल, दॅट गिव्स द सेल पोटेन्शियल. That is, cell potential is nothing but it is the algebraic sum of the 2 potentials which taking place at the respective electrodes, oxidation potential and reduction potential. Therefore, आता याचे आपल्याला ह्याला आपण डिनोट करणार EMF ऑफ सेल. आता सांगितले मी तुम्हाला EMF म्हणजे इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स किंवा सेल पोटेन्शियल काही म्हणा. ई ऑफ सेल म्हणजे इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स ऑफ सेल or cell potential is equal to EMF of cell is equal to EMF of oxidation which takes place at the anode plus EMF of the reduction, that is red,
which takes place at the cathode. हा फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायचा, याच्यावर नंतर न्यूमेरिकल्स असतील आपल्याला लक्षात. एखाद्या सेलचं पोटेन्शियल त्याला म्हणतो आपण EMF. EMF म्हणताना आपण काय म्हणणार त्याला, E ऑफ सेल इज इक्वल टू E ऑक्सिडेशन विच टेक्स प्लेस ॲट ॲनोड प्लस E रिडक्शन विच टेक्स प्लेस ॲट कॅथोड. म्हणजे मी आता सांगितले सेल पोटेन्शियल किंवा त्यालाच म्हणणार आपण EMF, दॅट इज डिनोटेड बाय द सिम्बॉल E, कॅपिटल E. म्हणून आपण लिहिले E ऑफ सेल दॅट इज पोटेन्शियल ऑफ सेल इज द सम ऑफ अल्जेब्रिक सम ऑफ ऑक्सिडेशन पोटेन्शियल अँड रिडक्शन पोटेन्शियल. OX आहे म्हणजे ऑक्सिडेशन पोटेन्शियल किंवा EMF ऑफ ऑक्सिडेशन अँड EMF ऑफ रिडक्शन, या दोघांची बेरीज म्हणजे काय असेल त्या सेलचं पोटेन्शियल. त्याला आपण शॉर्टमध्ये E म्हणलं. E म्हणजे काय, त्याला सेल पोटेन्शियल म्हणा, EMF म्हणा, आणि इट इज डिनोटेड बाय द सिम्बॉल कॅपिटल E. आता या ठिकाणी खाली दिले तुम्हाला EOX आहे काय आहे, EOX आहे आणि ERED कॅपिटल लिहा किंवा स्मॉल लिहा, काही फरक पडत नाही. RED R कॅपिटल लिहा किंवा R स्मॉल लिहा. EOXI इज द ऑक्सिडेशन पोटेन्शियल ऑफ द ॲनोड. EOXI काय आहे, ऑक्सिडेशन पोटेन्शियल आहे ॲट द ॲनोड. ॲट द ॲनोड म्हणजे कोणता इलेक्ट्रोड, निगेटिव्ह. आणि E रेड म्हणजे रिडक्शन पोटेन्शियल आहे ॲट द कॅथोड. ॲनोड लिहिलं मी इथं. ॲनोड म्हणजे कोणता इलेक्ट्रॉन, निगेटिव्ह, आणि कॅथोड म्हणजे पॉझिटिव्ह. व्हेन गॅल्व्हॅनिक सेल ऑपरेट्स इलेक्ट्रॉन्स आर जनरेटेड ॲट द ॲनोड. जेव्हा ही सेल ऑपरेट करतो आपण, उपयोगात आणतो, तेव्हा ॲनोडजवळ काय होतात, इलेक्ट्रॉन जनरेट होतात. लक्षात, कारण तो इलेक्ट्रॉन काय करतो, समजा झिंक सॉलिड आहे, हा काय करणार, 2 इलेक्ट्रॉन देऊन टाकणार आणि Zn++ मध्ये कन्वर्ट होणार. म्हणजे ॲनोडजवळ इलेक्ट्रॉनची निर्मिती होते, ॲनोडजवळ इलेक्ट्रॉन जनरेट होतात, त्या ॲनोड इलेक्ट्रॉन देऊन टाकतो. व्हेन गॅल्व्हॅनिक सेल ऑपरेट्स इलेक्ट्रॉन्स आर जनरेटेड ॲट द ॲनोड. दीज इलेक्ट्रॉन्स मूव्ह थ्रू एक्सटर्नल सर्किट टू द कॅथोड. आणि हा इलेक्ट्रॉन कोणाला देतो, कॅथोडला देऊन टाकतो थ्रू द एक्सटर्नल सर्किट. लक्षात, द सेल पोटेन्शियल इज द फोर्स दॅट पुशेस इलेक्ट्रॉन अवे फ्रॉम द ॲनोड and pulls them towards the cathode where they are consumed. सेल पोटेन्शियल म्हणजे काय नसून काय आहे, हा एक फोर्स आहे. ज्या फोर्सच्या सहाय्याने ती सेल काय करते, ॲनोडकडचे इलेक्ट्रॉन त्याच्यापासून दूर घेऊन जाते आणि ती कोणाला पास करते, कॅथोडकडे. लक्षात, दॅट इज कॉल्ड सेल पोटेन्शियल. द सेल पोटेन्शियल इज द फोर्स. सेल पोटेन्शियल म्हणजे त्या सेलचा असा एक फोर्स आहे दॅट पुशेस इलेक्ट्रॉन अवे फ्रॉम द ॲनोड. ॲनोडकडनं इलेक्ट्रॉन दूर घेऊन जाते. लक्षात, त्याच्याकडनं इलेक्ट्रॉन घेते आणि कोणाकडे देते, कॅथोड या इलेक्ट्रोडकडे देते. अँड पुल्स देम टुवर्ड्स द कॅथोड वेअर दे आर कन्झ्युम्ड. आणि त्याच्यानंतरचा जो पॉईंट आहे तो असेल स्टँडर्ड पोटेन्शियल. आता स्टँडर्ड पोटेन्शियल म्हणजे काय, आता आपण नुसतं सेल पोटेन्शियल पाहिलं, त्याचा सिम्बॉल मी सांगितला E, आणि हा सिम्बॉल जर आपण E0 घेतला, दॅट सेल पोटेन्शियल इज कॉल्ड स्टँडर्ड सेल पोटेन्शियल किंवा स्टँडर्ड EMF ऑफ द सेल. लक्षात, साधा हा जर आपण हा सिम्बॉल जर लिहिला, ई सेल जर लिहिलं, दॅट इज ओनली सेल पोटेन्शियल, आणि ते जर आपण E0 सेल असं जर लिहिलं, दॅट इज कॉल्ड स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ दॅट सेल विच कॅल्क्युलेटेड अंडर द स्टँडर्ड कंडिशन्स. आता ह्या स्टँडर्ड कंडिशन्स काय आहेत, लक्षात, त्या आपण पाहूयात. आणि ह्या पोटेन्शियलला काय म्हणतात, स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल किंवा स्टँडर्ड सेल पोटेन्शियल. तर सेल लिहिलं, इलेक्ट्रोड नाही, ह्याला म्हणायचं स्टँडर्ड सेल पोटेन्शियल किंवा स्टँडर्ड EMF ऑफ द सेल. दिस इज कॉल्ड ओनली सेल पोटेन्शियल. लक्षात, तर ह्यामधला डिफरन्स लक्षात ठेवा. नुसतं जर असं रिप्रेझेंट केलं तर ह्याला सेल पोटेन्शियल म्हणणार आपण, आणि E0 सेल असं रिप्रेझेंट जर केलं तर स्टँडर्ड कंडिशनला काढलेलं त्याचं पोटेन्शियल असेल, दॅट इज कॉल्ड स्टँडर्ड सेल पोटेन्शियल. तर हे स्टँडर्ड पोटेन्शियल काय आहे आणि त्याच्या स्टँडर्ड कंडिशन्स काय आहेत त्या पाहूयात आपण. स्टँडर्ड पोटेन्शियल,
इलेक्ट्रोड पोटेन्शियल स्टँडर्ड म्हणून इलेक्ट्रोड पोटेन्शियल सुद्धा स्टँडर्ड कंडिशनला काढलेले असते. स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल, स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल आणि त्यांची बेरीज म्हणजे स्टँडर्ड सेल पोटेन्शियल. द इलेक्ट्रोड पोटेन्शियल्स अँड द सेल पोटेन्शियल डिपेंड ऑन कॉन्सन्ट्रेशन्स ऑफ द सोल्युशन, प्रेशर्स ऑफ गॅसेस अँड द टेम्परेचर. इलेक्ट्रोड पोटेन्शियल असेल किंवा सेल पोटेन्शियल असेल, ह्या त्या कंडिशनला आपण जेव्हा त्या सेल ऑपरेट करतो त्यावेळेस त्या सेलमध्ये घेतलेले जे सोल्युशन्स आहेत त्यांचे कॉन्सन्ट्रेशन्स काय आहेत, समजा गॅस इलेक्ट्रोड जर आपण घेतलेले असतील तर त्यांचे प्रेशर्स काय आहेत आणि कोणत्या टेम्परेचरला आपण सेल ती ऑपरेट केलेली आहे, ह्या कंडिशन्स आपल्याला माहिती पाहिजे. आले टू फॅसिलिटेट कंपॅरिझन ऑफ डिफरंट गॅल्व्हॅनिक सेल, इट इज नेसेसरी टू मेजर द सेल व्होल्टेज अंडर द गिव्हन सेट ऑफ स्टँडर्ड कंडिशन्स ऑफ कॉन्सन्ट्रेशन्स अँड टेम्परेचर. समजा आपल्याला 2-3 सेल्स आपल्याला दिलेले आहेत आणि त्यांचे आपल्याला सेल पोटेन्शियल्स जर कम्पेअर करायचे असतील तर ते कंपॅरिझन करण्यासाठी आपल्याला सोपं जावं म्हणून आपण त्या प्रत्येक सेलचं जेव्हा पोटेन्शियल कॅल्क्युलेट करतो तेव्हा प्रत्येक सेलची आपण कोणती स्टेट घेणार, त्यांची स्टँडर्ड स्टेट. लक्षात, कारण नॉर्मल टेम्परेचर आणि प्रेशरला हे आपण कंपॅरिझन करू शकत नाही म्हणून कंडिशन सारख्या घ्यायच्या. स्टँडर्ड कॉन्सन्ट्रेशन घ्यायचं, स्टँडर्ड टेम्परेचर घ्यायचं, स्टँडर्ड प्रेशर घ्यायचं. लक्षात, आणि ह्या सारख्या कंडिशन्स घेऊन आपण 2 किंवा 3 किंवा 4 किंवा 5 किती सेल्स असतील त्यांचे सेल पोटेन्शियल्स किंवा त्यांचे इलेक्ट्रोड पोटेन्शियल्स हे आपण कम्पेअर करू शकतो किंवा ते कम्पेअर करण्यासाठी आपल्याला सोपं जाईल. या ठिकाणी द स्टँडर्ड कंडिशन्स चोजन आर. स्टँडर्ड कंडिशन म्हणजे काय, कॉन्सन्ट्रेशनसाठी स्टँडर्ड कंडिशन काय असेल, समजा कॉन्सन्ट्रेशन साठी स्टँडर्ड कंडिशन असते. समजा आपण 1 मोलारचं जर सोल्युशन घेतलं असेल तर ती त्याची स्टँडर्ड कॉन्सन्ट्रेशन कंडिशन असते. 1 मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन इज द स्टँडर्ड कंडिशन ऑफ दॅट सोल्युशन. प्रेशर जर असेल तर त्या ठिकाणी आपण काय म्हणणार, त्याचं स्टँडर्ड प्रेशर काय घेतलं पाहिजे, 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर, 1 ATM प्रेशर घेतलं पाहिजे. फक्त हे कोणत्या इलेक्ट्रोडच्या बाबतीत असेल, हे गॅसियस इलेक्ट्रोड असतील तर. त्यानंतर सॉलिड्स आणि लिक्विड्स जर असतील, सॉलिड्स आणि लिक्विड इलेक्ट्रोड जर असतील तर प्युअर फॉर्ममध्ये त्यांचं टेम्परेचर जे आहे टेम्परेचर स्टँडर्ड घेतलं पाहिजे 25 डिग्री सेल्सिअस. किती टेम्परेचर असेल, 25 डिग्री सेल्सिअस. आता प्रत्येक सेलचं जर आपण कॉन्सन्ट्रेशन 1 मोलार घेतले आणि तो गॅस इलेक्ट्रोड असेल त्याचं प्रेशर 1 ATM घेतलं आणि टेम्परेचर जर 25 डिग्री सेल्सिअस घेऊन त्यांचे सेल पोटेन्शियल जर आपण काढले तर मग प्रत्येक सेलचं सेल पोटेन्शियल हे आपण स्टँडर्ड टेम्परेचरला काढलेलं आहे, स्टँडर्ड प्रेशरला काढलेलं आहे, स्टँडर्ड कॉन्सन्ट्रेशनला काढलेलं आहे. तेव्हा त्या प्रत्येक सेलच्या पोटेन्शियलला म्हणणार आपण स्टँडर्ड सेल पोटेन्शियल. आणि मग कोणत्या सेलचं पोटेन्शियल जास्त असेल, कोणत्या सेलचं पोटेन्शियल कमी असेल हे आपण कम्पेअर करू शकतो. लक्षात, म्हणून आपल्याला कोणत्या कंडिशन्स घ्याव्या लागतील, स्टँडर्ड कंडिशन्सला आपण त्यांचे ऑक्सिडेशन पोटेन्शियल, रिडक्शन पोटेन्शियल काढायचे आणि त्याच्यावरनं त्यांचे स्टँडर्ड सेल पोटेन्शियल कॅल्क्युलेट करायचे आणि मग हे स्टँडर्ड सेल पोटेन्शियलवरनं आपण त्या सेलचं कोणत्या सेलचं पोटेन्शियल जास्त आहे, कोणत्या सेलचं पोटेन्शियल कमी आहे हे कम्पेअर करू शकतो. द व्होल्टेज मेजर्ड अंडर दिस कंडिशन इज कॉल्ड स्टँडर्ड पोटेन्शियल कंडिशन्स. ह्या कंडिशन्सला जर आपण एखाद्या सेलचं पोटेन्शियल काढलं तर ह्या कंडिशन्सला म्हणणार आपण त्याचं स्टँडर्ड पोटेन्शियल अँड दॅट इज डिनोटेड बाय E0. स्टँडर्ड कंडिशन E0 म्हणा, E0 म्हणा. स्टँडर्ड पोटेन्शियल आपण कशाने डिनोट करणार, E0. समजा ते आपण E0 इलेक्ट्रोड जर लिहिलं, E0 इलेक्ट्रोड, तर ह्याला म्हणणार आपण स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल. लक्षात, E0 इलेक्ट्रोड लिहिलं तर स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल म्हणणार आपण आणि E0 सेल जर लिहिलं तर याला म्हणणार आपण स्टँडर्ड सेल पोटेन्शियल. हा जो नॉट सिम्बॉल आहे हे स्टँडर्डसाठी, स्टँडर्ड कंडिशनसाठी. लक्षात, द स्टँडर्ड सेल पोटेन्शियल इज द अल्जेब्रिक सम ऑफ. जसं आपण या ठिकाणी साधं सेलचं पोटेन्शियल करताना आपण काय लिहिला होता फॉर्म्युला, ई सेल इज इक्वल टू ई ऑक्सिडेशन ॲट ॲनोड प्लस ई रिडक्शन ॲट कॅथोड. त्याच पद्धतीने आता आपल्याला स्टँडर्ड कंडिशनमध्ये काढायचे तर आपण लिहिणार इथं E0 सेल
इज इक्वल टू ई नॉट ऑक्सिडेशन ॲट ॲनोड प्लस ई नॉट रिडक्शन ॲट कॅथोड. हे स्टँडर्ड कंडिशनला काढलेले बरोबर आहे. ई सेल इज ई ऑक्सिडेशन प्लस ई रिडक्शन. ई नॉट सेल इज ई नॉट ऑक्सिडेशन प्लस ई नॉट रिडक्शन. तर या ठिकाणी हा फॉर्म्युला आपल्याला मिळेल. द स्टँडर्ड सेल पोटेन्शियल इज द अल्जेब्रिक सम ऑफ द स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल्स. स्टँडर्ड इलेक्ट्रोड त्या इलेक्ट्रोडजवळ घडणारे स्टँडर्ड जर ऑक्सिडेशन पोटेन्शियल आणि स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल याची अल्जेब्रिक सम केली तर आपल्याला त्या सेलचं स्टँडर्ड सेल पोटेन्शियल मिळेल. लक्षात. हा फॉर्म्युला आणि हा फॉर्म्युला हे साध्या आपल्या टेम्परेचर आणि प्रेशर कंडिशनला काढलेलं असेल आणि हे स्टँडर्ड कंडिशन घेतलेली आहे कॉन्सन्ट्रेशन, प्रेशर आणि टेम्परेचरची. लक्षात. म्हणून ह्याला म्हणणार आपण स्टँडर्ड सेल पोटेन्शियल, दॅट इज कॉल्ड ओनली सेल पोटेन्शियल. लक्षात. हा दोघांमधला डिफरन्स असेल. हिअर ई नॉट ऑक्सिडेशन, या ठिकाणी ई नॉट ऑक्सिडेशन इज कॉल्ड स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल. ई नॉट ऑक्सिडेशनला काय म्हणणार आपण स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल आणि ई नॉट रेडला म्हणणार स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल. त्याच्यानंतरचा जो पॉईंट आहे आपण याच्यानंतरचा जो पॉईंट आहे जो आपण नेक्स्ट पिरियडला घेऊयात. धन्यवाद.